मध्ये आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला आपण पाहताय श्रीराम बळवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी तरणखोप या दोन्ही संघांच्या माध्यमातून बिग फाईट अगदीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नाणेफेकीचं कौल खरं तर गावदेवी तरणखोप संघाने जिंकलं. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे ते म्हणजे श्रीराम बळवली या संघाला. तिचा बळवली टीम देखील आज या क्रीडानगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. जसं आपण अनुभवताय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषकामध्ये 2026च्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. ओळ्या मॅचमध्ये चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये आपल्याला आपल्या भेटीला येते. एका बाजूला अगदीच घरच्या आयोजनामध्ये खेळ करत असताना श्रीराम बळवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी तरणखोप या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट. बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी अक्षय पाटील यांचा वापर करण्यात आलाय. येस बळवली टीम आपणास देखील विनंती असेल की आपण देखील ही आघाडीची जोडी आहे श्रीराम बळवली संघाची. स्ट्रायक वरती प्रदीप, नॉन स्ट्रायक वरती मंदार. बिग फाईट 5 शतकांची मॅच. येस गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होण्याचा इशारा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग बाय अक्षय पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती संघाकडनं पहिलं वैयक्तिक कोट्यातून पहिलं. क्या गे बात आहे. बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. काय क्वालिटी फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली आहे. पण त्याच वेगाने चित्याच्या चपलाईने एक धाव कंप्लीट. एकेरी धावेच्या बरोबरीने संघाचा श्री गणेशा झाला आहे. धावफलकावरती 1 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल अक्षय पाटीलला. खरं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय तो सार्थकी देखील संपूर्ण तरणखोप संघाच्या गोलंदाजांना ठरवायचा आहे. खरंच वेग आहे या गोलंदाजाकडे. अक्षय पाटील स्ट्रायकेटवरती आता मात्र नाही मंदार स्ट्रायकेटवरती आलेत. चांगली कामगिरी त्यांना देखील करायची आहे. पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक, सर्कलचं रेस्ट्रिक्शन, गोलंदाजावरती प्रेशर हे मी म्हणत असतो. गोलंदाज तयार अक्षय पाटील. हाफ टॅकर बॉल आहे. टॅपिंग क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटला आहे. डिफेंड केला जातोय बॉल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न घेण्याचा धाडस खरं तर या फलंदाजाने केला होता पण अंतिम क्षणी प्रदीपने थांबवलाय. एक धाव प्राप्त होतीये. दुसरीचा प्रयत्न नव्हता म्हणजे एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 2 या धावसंख्येच्या घरात. 2 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. अक्षय पाटील हे नाव खरं तर तरणखोपचा संघाला भेटलं गेलंय. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडूला पाठवलंय. रिकाम क्षेत्र निवडलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. आलाय दंडनी चौकार. धावा भेटील 4. कन्वर्ट केला. वेगवान चेंडू होता. स्लॉक स्लिप आपल्याला पाहायला भेटला. त्या 4 धावा आणि त्या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अक्षय पाटील यांच्यावरती आक्रमण केला जातोय. त्यांना डिफेन्सिव्ह गोलंदाजी करायची आहे पण पॉवर प्लेचं षटक असतं तेव्हा गोलंदाज देखील हात बांधले जातात. फलंदाज आक्रमक पवित्रा तेव्हा धारण करतो आणि तसंच काय प्रदीप देखील करतोय. चेंडूला पाठवलाय. बॅकफुट क्लिअर करत पंच केलाय पॉइंट रिजन मध्ये. पुन्हा एक येतोय या प्रदीपच्या बॅटमधनं. 4 रन.
चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. त्या 4 धावा आणि त्या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना अगदीच आपल्याला पाहायला भेटलाय. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अक्षय पाटील चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली लय पकडावी लागेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा बिगिट खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटली, पण तत्पूर्वी एक धाव एकेरी धावेच्या बरोबरीने स्कोर वाढला जातोय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय. प्रदीपला माहिती आहे, जर चांगला चेंडू असेल तर टॅपिंग क्रिकेट खेळावा लागेल, सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. जर खराब चेंडू असाल तर त्याला देखील बाउंड्री लाईन ओलांडायला लावायला लागेल आणि तसाच खेळ काहीतरी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी होईल का हा प्रश्नचिन्ह खरं तर आहे. आणि तो अक्षय पाटील फुलर लाईनचा बॉल, क्या बात आहे. फक्त दिशा दिली आहे, चेंडूला पाठवलाय, बाउंड्री लाईन क्लिअर करत 4 धाव्यांसाठी आला या चौकार. अगदीच गणेश दादांचं एक अप्रतिम गीत आता डीजेच्या माध्यमातून, गोल्डन डीजेच्या माध्यमातून लावण्यात आलंय. खरं तर एक दिलदार व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, महामंत्री, जिल्हा सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा रायगड, माजी उपसरपंच बळवलीचे गणेश दादा पाटील. हे नाव खरं तर बळवली गाव म्हटलं तर आदराने घेतलं जातं. आणि त्यांच्या सोमेत श्री संजय दादा डंगर यांना देखील आपण पाहताय ऑन स्क्रीनवरती. बॉलिंग ट्रॅकवरती रोशन यांचा वापर करण्यात आलाय संघाकडनं. दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी रोशन. दिस पहिलं षटक आपण पाहिलं तर अक्षय याचे चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटली आहे. रोशन आले बॉलिंग ट्रॅकवरती, गोलंदाज तयार. कमी गतीचा चेंडू आहे, त्याच दिशेने खेळला आहे क्षेत्ररक्षक. मिसफिल्ड झालीये, मिसफिल्ड झालीये, चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, आला या दंदनी चौकार. धावा भेटील 4. थँक्यू सो मच जिजे. या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या धावसंख्येच्या घरात. 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उडवलाय, चेंडूला पाठवलाय, पुन्हा एकदा पॉइंट क्लिअर करत 1 बाउन्स, सीमा पार, आला या दणदणीत. प्रदीपच्या बॅट बंद, चौकार. थँक्यू सो मच जिजे. या 4 धावा देखील येताना आपल्याला पाहायला भेटल्या. 4 धावेच्या बरोबरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येच्या घरात. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आक्रमण चढवलं जात आहे. आक्रमणाचा पाडा खरं तर रोशनच्या गोलंदाजीवरती केला जातोय. प्रदीप पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय, चेंडूला पाठवलाय, सीमा रेषा पार, षटकार. आक्रमण केला जातोय, आक्रमण केला जातोय, मिसफिल्ड होतीये, चेंडू देखील जातोय सीमा पार, आला या थर्ड मॅन क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार.
संघाच्या बाजूने खरं तर पहिलं षटक आपण अक्षयचं पाहिलं होतं. चांगली कामगिरी त्यांनी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर 15 धावा त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर इथून मात्र रोशन यांच्यावरती कर्णधाराने विश्वास सोपवला आणि तो विश्वास थोडासा महागडा ठरला की काय असं म्हणेन. क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला जातोय. प्रदीपच्या बॅटमधनं हा येतोय. पुन्हा एकदा 4 धावेंसाठी चौकार. येस, आमचे सन्माननीय महेंद्रदादा पाटील यांचं देखील इकडे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. गोलंदाज रोशन तयार. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. क्या बात आहे. दिशा फक्त दाखवली आहे. चेंडू फक्त दिशाहीन केलाय. चेंडूला पाठवलाय. पुन्हा एकदा पॉइंट क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. येस, विनूदादा पाटील आणि त्यांच्या समवेत भालचंद्रदादा पाटील आपणास देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. येस, रोशन हे खरं तर षटक महागडं ठरलंय. पण इकडून पुढे कमबॅक होईल का तरणकोप संघाच्या माध्यमातून हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि अशीच प्रदीपची बॅट तळपत राहील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की ही मॅच रफ अँड टफ आहे. ज्या वेळी पहिल्या मॅचमध्ये अनिरुद्धची खेळ आपण पाहिली आहे तसाच खेळ काहीतरी प्रदीप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. तिसरं षटक संघाकडनं तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असण्यासाठी अक्षय दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी. इथून पुढे चांगला खेळ. मिसफिल्ड होतीये. क्या बात आहे. चेंडू होतोय फरार. पुन्हा एकदा आलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. तरणकोप संघाच्या बाजूने लागलं रोशन याचं. पण त्यानंतर असं वाटलं होतं की अक्षय आले कमबॅक करतील. त्यांनी चांगला चेंडू फेकला होता. पण त्याचबरोबर खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट त्याचबरोबर ते 4 धावा देखील आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा असं बॅकफुटला जाऊन चेंडूचा पाठलाग केला होता. पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतोय. वेगवान चेंडू आहे. खरं तर अक्षयमध्ये ती क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण त्याच्या माध्यमातून ती चांगली गोलंदाजी पाहिली होती. पण इथून पुढे ते देखील चांगली गोलंदाजी करतील. एक आशेचं किरण आहे तरणकोप संघासाठी अक्षय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. आडव्या बॅटने चेंडू केलाय फरार. 1 बाउन्स लॉंग ऑन क्लिअर करत सीमा पार चौकार. बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. 49 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. क्या बात आहे, क्या बात आहे. फलंदाज बाद झालाय. कॉट बिहाइंड बॅटला ब्रश झाला. पहिला हादरा भेटला गेला. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तरणकोप संघाला तो भेटला आणि संधी भेटतीये डीजेला. सो मच. पहिल्या विकेटसाठी खरं तर 49 धावेंची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. मंदार आऊट झाले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती
मितेश आले, चांगली कामगिरी त्यांना देखील करायची आहे. खरं तर 49 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एक धाव दूर आहेत सांघिक 50 साठी. यस, बळवलीचे आमचे मराठी शाळेचे कमिटी अध्यक्ष यस, रामनाथ दादा म्हात्रे यांचं देखील इकडे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अगदीच या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेश दादा पाटील आपणास बोलवत आहेत. आपण देखील यायचं आणि या स्पर्धेचा एन्जॉय अगदीच VIP डाईजवरनं घ्यायचा आहे. उद्या मॅचमध्ये चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा मागस्थ ठरताना आपल्याला तरणकोप संघासाठी पाहायला भेटतो. क्या बात आहे, लॉकॉल अगदीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच नजाकतने तो फेस केलाय. फलंदाज त्याला नितेश आपल्याला पाहायला भेटतात. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. तिसरा षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हरऑल 49 ही धावसंख्या धावफलकावरती तिथे स्थित. अगदीच मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची. ड्रिंक्स ब्रेक. नवीन गोलंदाज वापरण्यात येतोय. गिरीश म्हात्रे, चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती त्या 4 धावा, तदनंतर कमबॅक केला. पुन्हा एकदा त्या 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटल्या. पण तदनंतर कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये. पण आत्ता मात्र 4थं षटक प्रगतीपथावर आणि कुठला गोलंदाज येणार, कुठला गोलंदाज खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणार तरणकोप संघासाठी, कुठला गोलंदाज एकाच दुसरी विकेट घेणार हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. यस, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, चिच्याच्या चपलाईने या 2 धावा तिसरी देखील घेतली जातीये. क्या बात आहे, या 3 धावा देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट केली जाते आणि या 3 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदीच सांघिक 50 पूर्ण होतीये. 52 धावा धावफलकावरती लागल्या जातात. टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजांसाठी, कारण की खरं तर खास करून प्रदीप मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. शरीरावरती चेंडू आदळला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, पण अंतिम क्षणी स्वतःवरचा नियंत्रण आणि स्वतःला थांबवलंय. 1 धाव, एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येच्या घरात. ह्या पुढील मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला असेल गावदेवी भाल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गोविरले. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. गिरीश म्हात्रे प्रभावशाली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती भले 3 धावा आल्या, तदनंतर कमबॅक, तदनंतर देखील कमबॅक. हा कमबॅकच वाचू शकतो. क्या बात आहे, फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 1 विकेट डाऊन. आणखीन एक मोठा हादरा खरं तर श्रीराम बळवली या संघाला भेटला आणि नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. आमिर आलेत, चांगली कामगिरी त्यांना देखील करायची आहे.
चौथं षटक, चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. गिरीश म्हात्रे कमबॅक करून देते आपल्या संघाला आणि मी आधीच म्हटलेलं एकाच दुसरा गोलंदाज असा वापरावा लागेल तरणकोप संघाला की तो आपल्या संघाला कमबॅक करून देईल आणि त्याच पद्धतीचं कमबॅक करता गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा क्या बात आहे, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येणार, मिसफिल्ड होतीये आणि त्याच बरोबरीने सिंगलला डबल आणि या 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढलं जात आहे. खरं तर लेडसी क्रिकेट आपल्याला तरणकोप संघाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. खरं तर पाठी देखील शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये देखील मिसफिल्ड झालेत आणि आत्ता देखील लेझी क्रिकेट आणि त्याचबरोबरीने सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. हा डॉट बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. गिरीश म्हात्रे कमबॅक षटक, कमबॅक करणारं षटक खरं तर गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज यार आफ्टर बॉल आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, कॅच हिट्सचा कॉल सक्सेसफुल झालाय. 1 मोर विकेट डाऊन. येस, धावफलकावरती जर विचार केला तर 55 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 55. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती संघाकडनं सांघिक 5वं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी राजेश यांचा वापर करण्यात आलाय. राजेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आले. चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी गिरीशने केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न खरं तर राजेश यांचा असेल आणि तो करावा देखील लागेल. अगदीच धावफलकाचा विचार केला 55 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अगदीच चांगलं षटक गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटलं. 'येस' राजेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतात. पहिला चेंडू खरं तर हाताळण्याचा प्रयत्न, पावलं चुकली आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू अगदीच रनअप घ्यावा लागेल. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज यार पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इट्स अ समर इन डिलेव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालती राहतोय आणि सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा डॉट बॉल. असेच डॉट बॉल फेकावे लागतील. मी आधीच म्हटलेलं अगदीच राजेशला देखील गिरीशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करायची आहे आणि तसंच काही खेळ राजेशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज तयार. फुलर लाईनचा बॉल. मिडॉनला क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी एकच धाव. सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. इथून पुढे मोठे स्ट्रोक, डेड ओव्हरचं शतक आहे, हाणामारीचं शतक आहे, स्लॉग ओव्हरचं शतक आहे आणि या शतकामध्ये खरं तर जास्तीत जास्त धावा येण्या खूप गरजेच्या असतील श्रीराम बळवली संघासाठी. 56 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. राजेश पुन्हा एकदा तयार. आफ्टर बॉल बिगेट. क्या बात आहे. चेंडूला पाठवलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत 6 धाव्यांसाठी येतो या दणदणी षटकार. छप्पन्न धावा धावफलकावरती होत्या. या अर्धा डझन धावा देखील धावफलकावरती अजून ऍड होतील म्हणजे धावफलकावरती धावा लागले जात आहेत. 62 ही
62 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. असं वाटलेलं की गिरीश नंतर राजेश चांगली कामगिरी करेल का, पण इथून पुढे राजेशवरती देखील आक्रमण, पण त्याला डगमगायचं नाहीये. मोठे स्ट्रोक खेळण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवायचं आहे. बॅट आणि बॉलचं समीकरण जुळून आणायचं नाहीये. पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. क्या बात आहे. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 64 या धावसंख्येच्या घरात. 64 64 रन्स ऑन दी बोर्ड. असाच खेळ करावा लागेल. बळवलेकर म्हणत असेल एकाच दुसरे मोठे स्ट्रोक अजून यावे आणि त्याच दिशेने बिगिट करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकअप चांगलं आहे. सिंगलला डबल आणि तिसरी धाव घेतली जाते आणि त्याच तिसरी धाव घेण्याचा मोह खरं तर या दोन्ही फलंदाजांना आवरला नाही आणि आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय श्रीराम बळवली या टीमला आणि संधी भेटती आहे गोल्डन डीजेला. छत्रपती शिवाजी का एक ही मस्जिद आहे. मॅच देखील तेवढी रफ अँड टफ आपल्याला पाहायला भेटते. खरं तर एक कटक कारस्थानं रचली जात आहेत बळवली संघाच्या विरोधात आणि पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आत्ता मात्र चूक होतीये. आत्ता मात्र चूक होतीये. सिंगलला डबल मध्ये केलं गेलंय आणि त्याच बरोबरीने पंचाने थर्ड अंपायर रेफर केलाय. थर्ड अंपायर रेफर केलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. जर फलंदाज पोहोचला असेल तर एक धाव ती देखील ग्राह्य धरली जाईल म्हणजे त्या ओव्हरऑल 2 धावा कंप्लीट होतील. जर अन्यथा फलंदाज बाद असेल तर एकच धाव हे असं समीकरण आहे. येस मिरज ठाकूर आमचे बलवलीचे आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण जर येस आपण जर मैदानामध्ये दाखल असाल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. इथे पाहिलं जात आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून ती धाव कंप्लीट आहे की नाही. OUT फलंदाज बाद. एक धाव धावफलकावरती ती ऍड होती आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील जाऊन पोहोचला तब्बल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 67 67 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 68 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये अगदी तरणकोप या संघाला करायचा आणि ह्या 68 ही धावसंख्या कंप्लीट होईल का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आणि मायक्रोफोनवरती आम्ही इन्व्हाइट करूयात व्हॉइस ऑफ रसायनी नो डाऊट मानजी मनोरे. येस आमचे रामचंद्रजी पाटील डीजेचे प्रोप्रायटर आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. जिथे प्रीमियर लीग मध्ये त्यांची गुड क्वालिटी साऊंडची आम्हाला ऐकायला भेटली. येस रामचंद्र ठाकूर यांचं देखील इकडे आगमन होताना आपल्याला पाहायला भेटतंय. चांगली मॅच नक्कीच इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला आपण पाहत आहे श्रीराम बळवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ गावदेवी तरणकोफ या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या सत्राचा खेळ इकडून समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये 67 ही धावसंख्या धावफलकावरती उभारण्यात आली आणि 68 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये तरणकोप या संघाला करायचा आहे.
बहुत बहुत शुक्रिया प्रथमेश मौर्य सर। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी 2026 मैं आपका अपना कमेंटेटर मानस मनोरी आप सभी का करूंगा स्वागत। मैदान के अंदर चलेंगी जहाँ पर पहले राउंड का तीसरा मुकाबला आपको इन एक्शन में नजर आएगा। एक तरफ खेलते हुए टीम गांव देवी तरणखोप और उनके सामने मैदानी जंग में दो दो हाथ करने के लिए टीम श्री राम बड़ौली दाखिल हो चुकी है। हमारे सारे ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर जो आपको अब प्लेइंग 11 में इन एक्शन में नजर आएंगे, जहां पर पहली पारी का खेल समाप्त हुआ। 67 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाई गई। 68 का पीछा करना है टीम गांव देवी तरणकोम। सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको रवाना होती हुई नजर आएगी। स्ट्राइक एंड पर बैटिंग करेंगे गिरीश और उनके साथ कुणाल। ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी। P1 का पहला ओवर। बॉलिंग ट्रैक पर आपको प्रकाश गेंदबाजी मार के लिए नजर आएंगे। Wish you all the best for both team. Show the good game and show the quality cricket. 3, 2, 1. खेल की आज से होगी शुरुआत। गेंदबाज तैयार है, बल्लेबाज तैयार है। पहली गेंद करेंगी। पहली गेंद बैकफुट पर गए, हल्के हाथों से धकेला है, गैप में गेंद है। P1 का पावर प्ले और पहली गेंद पर स्वैग से स्वागत। मिलेंगे 4 रन। पहली गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन के फेंकी जरूर थी। गेंद को ड्राइव किया तो ऑफसाइड पर शॉर्ट पॉइंट को बीट करके डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन बटोरे है। अच्छा शॉट जरूर था गिरीश का। और ऐसी टेक्निकल बैटिंग की जरूरत होती है जब आप P1 का पहला ओवर खेलती है। टेक्निकल बैटिंग आपको खेलनी पड़ती है। बाउंड्री जितने निकालेंगे उतना अच्छा। फुल टॉस गेंद ऑन साइड पर फुल टोल वसूला। गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया चौका। 4 रन मिलेगी। बैक टू बैक बाउंड्रीज आपको मैदान के अंदर आते हुए नजर आएगी। बढ़िया शुरुआत है गांव देवी तरणकोप के लिए। 2 गेंदें हुई है। टीम की रन संख्या बनेगी 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे जरूर है। थोड़ा सा दबाव महसूस करते हुए आपको प्रकाश नजर आएंगे। थोड़ी सी बातचीत प्रकाश के साथ भी अब की जाएगी। कौन सी लाइन लेंथ आपको रखनी है। P1 का पहला ओवर है। जैसे आपने फील्डिंग सेट की है उसके अनुसार आपको लाइन लेंथ फेंकनी पड़ेगी। अच्छी गेंदबाजी करने की जरूरत होगी। डंडी गोल यू मिस आई विल नेवर गोइंग टू मिस। फर्नीचर को डिस्ट्रॉय किया। पहला झटका गांव देवी तरणखोप को। गिरीश की पारी का खात्मा। कमाल की ये प्रतियोगिता है। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी 2026 का रोमांच मैदान के अंदर आप देख रही है। पहला विकेट यहाँ से लूज किया गांव देवी तरणखोप ने। गिरीश की पारी का खात्मा हुआ। बढ़िया गेंदबाजी रही है प्रकाश की। 2 गेंदे 8 रन दिए, लेकिन इसके बाद एक फुलर लेंथ वाली डिलीवरी थी। बड़ा हिट लगाने गए थे। गेंद के ऊपर नजर नहीं थी। ताकत का इस्तेमाल किया। बल्ले और गेंद के बीच कांटेक्ट नहीं हुआ। गेंद विकेटों से टकराई और वह विकेट जरूर मिला गेंदबाज प्रकाश और उनके साथ टीम श्रीराम बड़ौली को। पहला ब्रेक थ्रू यहां से मिला नंबर 3 के ऊपर स्वप्निल पाटिल। स्वप्निल मैदान के अंदर गई है नंबर 3 के ऊपर। रन संख्या 8 है। P1 का पहला पावर प्ले। अगर फील्डिंग के बारे में बात करेंगी, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ पर तैनात किया, एक खिलाड़ी डीप कॉर्नर पर तैनात किया। बाकी सभी 30 यार्ड सर्कल के अंदर आपको फील्डिंग करते हुए नजर आएंगे। गेंदबाज तैयार। कदमों का इस्तेमाल किया था। डाल सिंह डाउन द ग्राउंड गए थे। मोबाइल का नेटवर्क और क्रिकेट का फुटवर्क। कमाल की फील्डिंग। खिलाड़ी दीवार पर आशीष थे। रन बचाई अपनी टीम के लिए। संपूर्ण समर्पण बहुत जरूरी होता है। टेनिस बॉल क्रिकेट में हमेशा हम देखते हैं शुरुआती के 2-3 खिलाड़ी बल्लेबाजी करते हैं। शुरुआती के 2-3 खिलाड़ी गेंदबाजी करती है। बाकी के सारे खिलाड़ियों का परफॉर्मेंस फील्डिंग में आता है। और आशीष ने अच्छी फील्डिंग की, रन बचाए अपनी टीम के लिए। 100% एफर्ट उस खिलाड़ी की नजर आएगी। एक रन स्क्रीन के ऊपर जरूर मिला। एक के साथ टीम की रन संख्या आपको आगे बढ़ती हुई नजर आएगी। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। टाइम पास नहीं करना है। ज्यादा समय आज से नहीं दिया जाएगा। टाइम अलर्ट है। श्रीराम बाहुली टीम ज्यादा टाइम आपके पास नहीं है। 20 मिनट का टाइम अलर्ट है। शुरुआती 4 ओवर 20 मिनट के अंदर कंप्लीट होना जरूरी, वरना आपको भी पनिशमेंट दी जाएगी। सभी के लिए रूल्स इक्वल है, चाहे घर की टीम हो मेहमान टीम हो। नियम इज नियम।
बैकफुट पर गए, हल्के हाथों से गैप में धकेलना चाहती है, बल्ले और गेंद का संपर्क होता हुआ नहीं नजर आया। डॉट गेंद की समाप्ति। प्रकाश अपने बॉलिंग का क्लास मैदान के अंदर दिखाते हुए नजर आएंगे। डॉट गेंद फेंकी है, 2 में 2 बाउंड्रीज का, लेकिन इसके बाद 3 गेंदें अगली डाली, मात्र 1 रन दिया, 1 विकेट निकाला। बढ़िया गेंदबाजी। 5 गेंदें अभी तक हुई, टीम की रन संख्या 9 रन, पीछा करना है आपको 68 का। अभी भी जीत के लिए बात करेंगे तो गेंदें बची होंगी 25 और 59 रनों की जरूरत, 59 रन। अक्रॉस लाइन मारने गए थे, बल्ला घुमा, कनेक्शन नहीं, यहां से भी डॉट गेंद है, लेकिन रन चुराने की कोशिश करना चाहते जरूर थे। बाल बाल बचे, जान बची तो लाखों पाए, ये हमेशा कहा जाता है। डॉट गेंद की होगी समाप्ति। इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर मैदान के अंदर आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। 68 का करना है पीछा। टीम गावदेवी तरनखोप, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 9 रन बगैर 1 विकेट के नुकसान पर, यानी समीकरण यहां से अब बनेगा आने वाली 24 गेंदें, 59 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। चौबीस गेंदे, 59 रन, रिक्वायर रन रेट आपको 14 से 15 के बीच में बिल्कुल नजर आएगा। हर एक ओवर में ऑलमोस्ट 15 रन की औसत आपको यहां से मेंटेन करनी है। गेंदबाजी में परिवर्तन किया, T2 का सेकंड पावर प्ले, जर्सी नंबर 1 अनिकेत बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे। 20 मिनट का टाइम अलर्ट है टीम बरौली, इतना समय नहीं है हमारे पास। अभी भी 3 मैचेस हमें आज के दिन में कवर करनी है। हर एक ओवर के बाद 2-3 मिनट का टाइम पास अगर आप करेंगे तो ऐसे नहीं चलेगा। 24 गेंदें जीतने के लिए यहाँ से बनानी है 59। अनिकेत तैयार, शुरुआत करेंगे पहली गेंद इस ओवर में। पहली गेंद थी वाइड लाइन के बाहर से, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल। हमारे तीनों ही अंपायर, अच्छी अंपायरिंग रही है आज। रविंद्र पाटिल सर, कैलाश भोईर सर और नंदा कुमार पाटिल सर, ये तीनों ऑफिशियल्स को आप देख रहे हैं हमारे साथ एज एन ऑफिशियल स्कोरर के तौर पर। पेन पूर्व विभाग के कंप्यूटर जिन्हें कहते हैं नागे काका, वो भी जुड़े हैं, उनका भी स्वागत करेंगे। कदमों का इस्तेमाल किया, गैप में गेंद को धकेला, ट्रिप में खिलाड़ी रफ्तार के साथ गेंद का पीछा करते हुए 2 रन मैदान के अंदर पूरे। तीसरे की कोशिश, भाग मिलकर भाग, जब तक है जान तब तक भाग, और 3 रन यहां से भी दौड़कर कंप्लीट किए जाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर आपको यहां से होती हुई नजर आएगी। बाउंड्री चेक करने के लिए रिव्यू लिया है। चलिए थर्ड अंपायर ऑन स्क्रीन के ऊपर आइए, बाउंड्री चेक करने के लिए रिव्यू का इस्तेमाल हम कर रहे हैं। थर्ड अंपायर आइए, ऑन स्क्रीन पर चेक कीजिए। फेयर है, फेयर रुका है, यानी 3 रन इस गेंद के ऊपर आपको मिलते हुए नजर आएंगे। पहली बॉल वाइड थाली, दूसरे गेंद के ऊपर 3 रन दिए, अब तक एक गेंद में 4 रन दिए, यानी कि इतनी खराब शुरुआत हुई अभी तक। लेफ्ट बैटर, लोअर फुल टॉस गेंद, ऑन साइड पर पैरल स्वीप करने की कोशिश, टीप में खिलाड़ी, दूसरा रन रिस्की हो सकता है। अनिकेत क्या किया आपने, गेंद को कलेक्ट करना चाहिए था, थ्रो आपके हाथों में किया था, परफेक्ट थ्रो था, फील्डर की कोई गलती नहीं है, गलती गेंदबाज की, कलेक्शन नहीं किया आपने, रन आउट बचाया गया है। जीवनदान मिलेगा यहां से, नसीब आज बल्लेबाज का साथ देता हुआ नजर आएगा। देखिए मुकाबला धीमे धीमे रफ्तार से आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 3 रन आए पहली गेंद पर, उसके बाद एक सिंगल आया। हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, ऑन साइड पर थीप में खिलाड़ी है, 1 रन के लिए भागेंगे जरूर और 1 रन कंप्लीट भी किया जाएगा। बल्लेबाजों को यहाँ से अटैक करने की जरूरत, 4-6 जैसे आएंगे वैसे ये मुकाबला गावदेवी तरनखोप के खेमे में आ सकता है। गेंदबाजी अच्छी होती हुई मौके आपको दिए नहीं जा रही है, लेकिन मौके मिलते नहीं है तो मौके बनाने पड़ती है। यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस, ये मैंने हमेशा बताया, कामयाबी पाने के लिए रास्ते बनाने पड़ते हैं। एक और बढ़िया गेंद, खामोश रखा, चारों खाने चित किया, कमाल के गेंदबाजी अनिकेत की, तालियां बजेंगी इस गेंदबाज के लिए। बढ़िया प्रदर्शन होता हुआ, बल्लेबाज को पूरी तरीके से खामोश रखा,
लगी तो छगी, बल्ला घुमा, रन आई नहीं। अंधाधुंध बल्लेबाजी है, ब्लाइंडेड स्ट्रोक है, सिर्फ बल्ला घुमा रही है, गेंदों को नहीं देख रही है। लेकिन नजर बहुत जरूरी है, प्रैक्टिस बहुत जरूरी है, सिर्फ बल्ला घुमाने से नहीं चलता, टाइमिंग बैटिंग में होना जरूरी है। बैकफुट से कट करना चाहती है, डीप थर्ड मैन की तरफ गेंद चावल हो रही थी, लेकिन शॉट थर्ड मैन में इस गेंद को फील्ड जरूर किया जाएगा। एक और सिंगल मैदान के अंदर कंप्लीट बाय दिस सिंगल, द टोटल इज इंक्रीज। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 16 रन आपको यहां से बनते हुए नजर आएंगे। 16 रन बने जरूर है, एक गेंद अभी भी बची है इस ओवर में। 16 रन बने, आखिरी गेंद पर बड़ा हिट लगाने की जरूरत। हेलीकॉप्टर उड़ाना चाहती है, यहां से जड़ में गेंदों की पिचिंग जरूर की गई थी, शॉट पॉइंट के ऊपर खिलाड़ी दे। एक रन यहां से लिया जाएगा और इसी एक रन के साथ 2 ओवर की समाप्ति। टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर होगी 17, एक विकेट के नुकसान पर, यानी समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। गेंदे 18 और जीतने के लिए 51 रनों की जरूरत। भाल टीम की कप्तान कहा है टॉस करने के लिए, आपको इनिंग ब्रेक में कॉल दिया था, आपके कप्तान अभी तक पहुंचे नहीं है। इनिंग ब्रेक में टॉस होना कंपलसरी है, प्लीज फॉलो द रूल्स। 2 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 17, गेंदे बचेंगे 18 और जीतने के लिए मैदान के अंदर आपको अभी 51 रनों की जरूरत। शुरुआती 2 ओवर में बॉलिंग अटैक कमाल का रहा, इकोनॉमिकल स्पेल श्रीराम बारोली की गेंदबाजों ने डाली, लेकिन बल्लेबाजों को यहां से आक्रमण करना पड़ेगा, पलटवार की जरूरत है। प्रकाश आए, पहली गेंद स्लॉट वाली उड़ाया, गेंद जाएगी मैदान के बाहर, तारा मंथन भी 6 रन। जाएगा, हम शेर है, हम सवा शेर है। बल्लेबाजों ने अपनी दहाड़ लगाने की शुरुआत की है इस मैच के अंदर, कदमों का इस्तेमाल किया, बैकफुट पर गए, स्क्वायर कट वाला शॉट, डीप पॉइंट में खिलाड़ी सिंगल पूरा करेंगे, दूसरे की कोशिश यहां से बिल्कुल की जाएगी और 2 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे होते हुए। रनों की गति को आपको इंक्रीज करना है, बड़े हिट की आपको जरूरत है, जितने ज्यादा रन बनाएंगे उतना आपकी टीम के लिए बेनिफिशियल होगा। 2 रन के साथ टीम की रन संख्या बनेगी आगे, स्कोर कार्ड के ऊपर आपको 25 रन मैदान के अंदर होते हुए नजर आएंगे। एक और बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद टप्पा खाने के बाद नीचे नहीं, अपील की, रब रन आउट का मौका है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है, जल्दी का काम होता है शैतान का, लालच बुरी भला होती है, नजर हटी, दुर्घटना घटी, विकेट डाउन। महेंद्र पाटील साहेब यांच्या हस्ते टॉस, पहिल्या रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय, पंच चेक करा। टॉस त्या ठिकाणी केला आणि टॉस जिंकलाय, भाल संघाने जिंकलाय, टॉस जिंकलाय। चला जो का निर्णय असेल आपण मॅच संपल्यानंतर त्यावरती अंमलबजावणी करायची आहे, तत्पूर्वी तिसऱ्या पंचांकडे मात्र आपण आता वळालेलो, त्यांचा निर्णय पाहिला जाईल।
नॉट आउट। पहले रन के लिए नॉट आउट है, यानी दूसरे रन के ऊपर विकेट है, यानी वो एक रन जो लेने की कोशिश कर रहे थे मिलेगा नहीं। डॉट गेंद की समाप्ति। रन संख्या बनी है 25, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। डॉट बॉल है वो, क्योंकि स्ट्राइक एंड पर रन आउट नहीं थे, लेकिन दूसरी बार जब मौका मिला तो आउट हुए हैं। बल्ले का बाहरी किनारा लगा, शॉट थर्ड मैन पर। ये खिलाड़ी देखिए बढ़िया फील्डिंग, इन्हें रिप्लेस किया गया है, इन्हें रिप्लेस किया गया है क्योंकि ये एज एन 12th मैन के तौर पर थे, लेकिन फील्डर को रिप्लेस किया और जैसे वो मैदान के अंदर गए उन्होंने अच्छी फील्डिंग की, बाउंड्री बचाई, अपनी टीम के लिए रन बचाई है। दीप पाटिल वो छोटे खिलाड़ी है, विराट कोहली के बहुत बड़े फैन है वो। बैकफुट से ऑन साइड पर आमिर है वहां पर, हो बढ़िया फील्डिंग, रन बचाए अपनी टीम के लिए। खिलाड़ी वहां पर आमिर पाटिल थे। चलिए गणेश दादा, आमिर की हाइट का कुछ तो फायदा हुआ, रन बचाए, उन्होंने छलांग लगाई, रन बचाए अपनी टीम के लिए। जरूरी है बिल्कुल, देखिए क्रिकेट में फिटनेस जरूरी है, हाइट बहुत जरूरी है, बहुत सारी चीजें मैटर करती है, क्योंकि हाइट जिनकी अच्छी होती है उनको आप बाउंड्री पे लगा सकती है। हवा में छलांग लगाई, बैकफुट से एक और बार उसी दिशा में खेला है, फिर एक बार वही खिलाड़ी के पास दूसरा रन, रिस्की कमाल का थ्रो, क्या बात है, बढ़िया फील्डिंग। पानी की मांग मैदान के अंदर की गई। 3 ओवर का खेल हुआ समाप्त। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 26, 26 रन, 29 रन माफ कीजिएगा, आपको यहाँ से बनते हुए नजर आएंगे। 29, 29 रन बने, यानी समीकरण यहाँ से बनेगा। गेंदें बची है 12 और जीतने के लिए मैदान के अंदर अभी भी 39, 39 रनों की जरूरत। दीजिए बारह गेंदे 39 रन आपको यहाँ से और बनानी है, यानी रिक्वायर रन रेट जो है वो आपको अब यहाँ से 19.50, 19.5 रन हर ओवर के पीछे आपको यहाँ से बनानी है। 12 गेंदे 39 रन, पहाड़ समान लक्ष्य, लेकिन जब हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का, यह हमेशा कहा जाता है। अगर मन में ठाना है कि हमें जीतना है तो परिस्थिति कैसी भी हो उस परिस्थिति के ऊपर आपको मात करनी पड़ेगी। 12 गेंदे 39 रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन, ओवर नंबर 4 को लेकर गेंदबाज मितेश बॉलिंग ट्रैक के ऊपर आई है। मितेश आएंगे बॉलिंग ट्रैक के ऊपर, ओवर नंबर 4। 12 गेंदे 39 रनों की जरूरत, 12 में 39। मितेश मात्रे बॉलिंग ट्रैक पर जरूर आई है। शुरुआत करेंगे अंपायर के लेफ्ट हैंड साइड का इस्तेमाल। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद थी आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के बाहर। अंपायर का आएगा वाइड बॉल का सिग्नल। खराब गेंद के साथ शुरुआत की है। विकेट कीपर बातचीत कर रहे थे, अगर आप आउटसाइड द ऑफ स्टंप डालने वाले आप डीप पॉइंट पर एक खिलाड़ी लगा सकती है, लेकिन एक डीप कवर पॉइंट पर खिलाड़ी पहले से तैनात है तो फील्डिंग में बदलाव किया नहीं है। हाफ स्ट्राइकर बॉल थी ऑन साइड पर, बड़ा हिट लगाने की कोशिश, फील्डर रफ्तार के साथ आएंगे और एक्साइटमेंट, ज्यादा रफ्तार के साथ आए, अपने बॉडी लैंग्वेज को मेंटेन नहीं कर पाए, गेंद हाथों से डिफ्लेक्ट होते हुए नजर आई। एक रन जहां पर था वहां पर आपको 2-2 रन मैदान के अंदर पूरे होते हुए नजर आएंगे। 32 रन टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर। इक्का दुक्का नहीं चलेगा, 4-6 की जरूरत आपको। डॉट बॉल आई, बढ़िया गेंदबाजी मितेश की, नाम है मितेश, काम किया है विशेष, ये बिल्कुल कह सकती है। कमाल के डॉट गेंद निकाली,
एवरी डॉट बॉल क्रिएट्स द प्रेशर ऑन बैटर, ये हमेशा हम कहती है। थोड़ी गेंदें आएंगी दबाव बढ़ेगा। हाफ टैकर बैक फुट से खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर्ड, 6 रन। बिल्कुल गेंदबाज दिया धक्का, मिला मौका तो लगाया छक्का, 6 रन बटोरे इस खिलाड़ी ने। समीकरण बदला, 9 गेंदे 30 रनों की जरूरत। ऑफ साइड पर लॉब किया, ऊंचाई दूरी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। क्या किया क्रूशियल मोमेंट में, कैच छोड़ा तो दिल टूटा, ऐसा कहा जाता है। तीसरे रन की कोशिश और 3 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे होते हुए भी नजर आएंगे। खराब फील्डिंग, कैच छोड़ा आपने। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, लेकिन छोड़ोगे कैच तो हारोगे मैच, ऐसा क्रिकेट में हमेशा कहा जाता है। एक एक कैच जो है वो जब भी छूटा है तो इतिहास बना है, जब भी पकड़ा गया है तो भी इतिहास बना है। कैचेस का महत्वपूर्ण रोल होता है क्रिकेट के खेल में। जीवन दान मिला, 3 रन वहां पर ले गए हैं। बैकफुट से ताकत का इस्तेमाल, एक और बार लगी तो छगी, छगी नहीं लगी, आएगी डॉट गेंद। डॉट डिलीवरी को बिंदी गेंद कहती है। समीकरण फिर एक बार बदलता हुआ, गेंदें बचेंगी अब आपको यहाँ से 7 और 27 रनों की जरूरत। 7 बॉल 27 रन्स। बल्ले का किनारा लगा इस बार, 1 रन छुड़ाने की कोशिश, डायरेक्ट हिट करने का मौका जरूर था। वाह क्या बात है मितेश, कमाल के फील्डिंग, डाइव लगाई, संपूर्ण समर्पण। मैदान के अंदर आखिरी गेंद पर मिलेगा 1 और इसी 1 के साथ 4 ओवर की होगी समाप्ति। टीम की रन संख्या बनी है 68 का पीछा करते हुए स्कोर कार्ड पर 42 रन। गेंदें बचेंगी 6 और जीतने के लिए 26 रनों की जरूरत। आदित्य आखिरी ओवर के लिए बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे। गेंदें बची है 6, रन बनानी है 26। न कद बड़ा न पद पड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, ये हमेशा कहा जाता है। भले ही आपके सामने मुश्किल लक्ष्य हो, लेकिन मुसीबतों को करोगे आसान तो छूओगे। जीत का आसमान, ये पहला 1 फॉर द ओवर, गेंद सीधा मैदान के बाहर, आउट ऑफ द रोप, 6 रन। पांच गेंदे 20 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर आते हुए नजर आएगी। गाना बिल्कुल यहाँ से अच्छा बजाया गया, लेकिन बल्लेबाजी मैदान के अंदर कमाल की होती हुई। शेर 2 कदम पीछे जाता है, शिकार करना नहीं छोड़ता। स्वप्निल ने बताया 1 मैन आर्मी, अकेला शेर अपोजिशन को ढेर करने के माइंडसेट से मैदान के अंदर खेलता हुआ। अब भी मेरे अंदर जान बाकी है, ये तो बस आगाज है हमारा, अभी तो छूना आसमान बाकी है। 5 में 20, 5 गेंदे 20 रन। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, भागे नहीं है। अपने ऊपर विश्वास दिखाया स्वप्निल ने, कहा कि मैं ही हूं जो इस मुकाबले में टीम को जीत दिला सकता हूं। डॉट गेंद यहां से आएगी, गेंदबाज का आत्मविश्वास आपको बढ़ता हुआ नजर आएगा। समीकरण में आपको बदलाव होता हुआ नजर आएगा। गेंदें बचेगी यहां से 4 और जीतने के लिए 20 रनों की जरूरत मैदान के अंदर। 4 बॉल 20 रन, 4 में 20,
3 बड़े हिट आपको कम से कम मारने पड़ेंगे। नाम है स्वप्निल, क्या जीतेंगे दर्शकों का दिल, ये तो आने वाला समय बताएगा। गेंदे बची है 4, बनानी है 20। गेंदबाज का आत्मविश्वास आपको बढ़ता हुआ नजर आया। डॉट बॉल डालने के बाद बल्लेबाज थोड़ा सा दबाव महसूस करेंगे। लॉफ्ट किया जाएगा ऑन साइड पर, दूसरे के लिए 100% आएंगे, लेकिन गेंद बंदूक के गोले की रफ्तार से ढिसके आउट, सीमा पर 4 रन। थैंक यू डीजे। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं का खेल है। वक्त बदलता है और वक्त बदलता है तो पत्ता पलटता है। पत्ता पलटा है मैदान के अंदर तरन खूब के खेमे से। ओहो, ये आई डॉट बॉल, ये अंपायर की उंगली आसमान में आई। ये कैच नहीं है, ये है मैच विकेट। आमची चंदू काका या ठिकाणी व्यासपीठावरती आलेत। या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्याकरिता चंदू काका आपलं देखील हार्दिक स्वागत। दो गेंदें बची है जीतने के लिए, 16 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 2 लीगल बॉल डालनी है आदित्य को और जीत सकती है श्रीराम बड़ौदी इस मुकाबले के अंदर। कावदेवी तरणकुप का अभी भी चमत्कार हो सकता है इस मैच में। यॉर्कर बॉल, दौड़ गेंद आई तो जीत के दरवाजे पर दस्तक देते हुए श्रीराम बड़ौली टीम भी नजर आएगी। मात्र 1 गेंद की औपचारिकता। गावदेवी तरणकुप कोशिशें की है, कामयाबी नहीं मिली। हार्ड लक, ये मुकाबला बहुत दूर। 1 में 16 बनानी है। 1 में 16। यहाँ पर आया प्रहार, यहाँ पर गेंद जाएगी मैदान के बाहर। नंबर आया 6, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया छुप गए खेत। जब मौका था तो रन बनाने की कोशिश की, रन बने नहीं और समय निकलने के बाद रनों का महत्व नहीं है। हार्ड लक टीम गावदेवी तरण खूब, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड मेनी मेनी कांग्रेचुलेशन फॉर टीम श्रीराम बावली।